इथे मी बेसन आणि कुळीत पिठाचं पिठलं बनवणार आहे. त्यासाठी एक मोठा चमचा कुळीत पीठ घेतलं, एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलं. आता हे पीठ मिक्स करून घेतलं. तर इथे मी छोटे 2 कांदे कापून घेतले, एक हिरवी मिरची कापली, अर्धा टोमॅटो घेतला. तर आता याच्यात पिठात थोडंसं पाणी टाकून एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. गुठळ्या ठेवायचे नाही आहेत. अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं. आता तव्यात तेल गरम करून घेतलं. फोडणीला कांदा, टोमॅटो, मिरची टाकली. चांगलं तेलात परतून घेतलं. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली, अर्धा चमचा हळद टाकली आणि एकजीव करून घेतलं. आता जे बॅटर बनवून घेतलं होतं ना, ते मी आता फोडणीत टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी ॲड केलं आणि बारीक गॅसवर शिजू दिलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि 5 मिनटं आता पिठलं शिजवत ठेवलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अशा प्रकारे पिठलं बनवून तयार झालं आहे. बाय.